कोणतं आहे गॅरंटी आहे 8 आणि 9. तर आता दुसरा ऑप्शन नाही, ॲसिकचा आहे आता आपल्याकडं रनिंग शूज. बाकी मग दुसरे 2 आणि 3 हजारच्या बजेटमध्ये मग ते डिझाईन पसंत येत नाही आणि शूज पण बरोबर नाही थोडासा. चाललो ग्राउंडकडं आपण. एक गोष्ट इथं कचरा जाळते त्याच्यामुळे सकाळ सकाळी एवढा धूर राहतो एवढा पण. हाय, गुड मॉर्निंग. आज आहेत 730 दिवस चॅलेंजचा 372वा दिवस आहे. तर चला निघू आता ग्राउंडकडं. थंडी वाढतच चालली हो दिवसेंदिवस. चाललो ग्राउंडकडं आपण. एक गोष्ट इथं कचरा जाळते त्याच्यामुळे सकाळ सकाळी एवढा धूर राहतो एवढा पट्ट्यामध्ये. हॅलो ग्राउंडकडं. आज लाईट चालूच आहे. पट्टा टाकू आता आपण. आता काय करायचं, वॉर्मअप करू आता. आजचा वर्कआउट काय ते बघू. तर आपल्या मोबाईलला थोडं स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय जीमेलचं स्टोरेज काय ते फुल झालेलं वाटतं. काय त्याच्यामुळे व्हिडिओ काय जास्त येत नाही, थोडा कटकट होऊ राहिला. त्यामुळे काय आता करण मॅनेज करीन. तो टेक्निकल माणूस तो आपल्या याचा. तर चला त्याला एक हे बघू आणि मग तोरक आपलं जॉगिंग कम्प्लीट करून घेऊ. तर आला बघा. कारण की सकाळपासून प्रॉब्लेम कालपासून रात्रीपासून ते स्टोरेजच होत नाही. स्टोरेज म्हणजे आपलं मोबाईलचं स्टोरेज जास्त आहे, पण जीमेलला फोटो कसं काय ऍड होऊ राहिले काही समजून नाही मला. ती सेटिंग काहीतरी करणं लागेल. तर चला बघू आता काहीतरी. करण आला आता ते बघन. कारण आपल्या चॅनलचा टेक्निकल माणूस तोच आहे. तर चला जॉगिंग करू आता आपण. वॉर्मअप कम्प्लीट झाला आपला. स्टोरेजचा प्रॉब्लेम काय ते सॉल्व्ह नाही झाला अजून.
चला, नॉर्मल जॉगिंग आपली कंप्लीट झाली. तर थोडंसं वॉकिंग करू. मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला. काय आलं? आज थंडी लई आहे. गॅरंटी 8 आणि 9 आल्या बघू. तेवढा कर फक्त. तर न्यू बूट ऑर्डर करू. हे बूट पुरा खराब झालेला आहे. तर चला, हा मग ॲसिक्सचा बघू. ते फर्स्ट कॉपी बघितले. काल गेलतो शॉपला आणि डिकेथलॉनला पण गेलतो, पण एवढं काही खास शूज नाही. पहिला तो होता आपण घेतला तो, त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बंद करून टाकली. तर आता दुसरा ऑप्शन नाही, ॲसिक्सचा आहे आता आपल्याकडं रनिंग शूज. बाकी मग दुसरे 2 आणि 3 हजारच्या बजेटमध्ये मग ते डिझाईन पसंत येत नाही आणि शूज पण बरोबर नाही थोडासा. ते बघू. हा शूज आहे बघा. केले का ऑर्डर? कितीला बसतो? 2709. 2709ला बसतो शूज. तो बेस्ट शूज. तो पण त्याच्या आधी एक ॲसिक्सचा वापरला होता. लय दिवस झाले त्याला. 3 ते 4 वर्ष झाले तेव्हा. आपला डिकेथलॉनच्या आधीचा वापरला होता आपण. तर चला, यो बघू ट्राय करून. 2 शूज करू आता. त्याला एक 8 नंबर, एक 9 नंबर. साईजमध्ये कन्फ्यूज थोडंसं. प्लस मायनस साईज झाली ना, परत थोडंसं आपण रिटर्न करून परत चेंज करून घेऊ शूज. तर चला, ह्याच्यावर UKS 8.5 आहे या शूजवर. त्याच्यावर काय आहे काय माहिती बघण्यात लागणार. त्याला डायरेक्ट इंडियन साईज आहे. ते 8-9 नंबरचा जर बसन आपल्याला ॲक्युरेट. मी तरी म्हटलं ते ताईने काहून तुम्हाला 2000 दिले शूज घ्यायला. बड्डेचेच होते का ते? बड्डे पण आटलं. काय जिंदगीत राहिलंच नाही. काय बड्डे करता काय करता. चला, आजचा वर्कआउट आहे आपला वेगळा. थोडासा ॲप्स वर्कआउट आहे, कोर वर्कआउट आहे आज करणार आहे आपण. त्याच्यामुळं कारण की रनिंगला जसं आपला लेगची पॉवर लागते, लोअर बॉडीची पॉवर लागते, स्ट्रेंथ पॉवर लागते, तसं अप्पर बॉडीची स्ट्रेंथ लागते, तसं आपली कोरची पण लागते. जेवढी मसल आपली एवढी स्ट्रॉंग असेल तेवढी आपण रनिंगमध्ये परफॉर्मन्स ओके निघतो. तर आज तेच करायचं आहे. तर ॲप्स वर्कआउट म्हणजे कोर वर्कआउट. कोर वर्कआउट म्हणजे जेणेकरून आपल्या पोटाचा एवढा भाग असतो ना, त्याचं स्ट्रेंथ पॉवर वाढायची आणि त्याची फिटनेस वाढवायची. तर चला, आज बघू कोणकोणते वर्कआउट करता येते आपल्याला. तर ॲप्सपासून सुरुवात करू आपण. तर चला, झाले 2 स्टेप. ते कामणार ना ते असं येत.
तर हे झालं आपलं कोर वर्कआउट. याने काय ॲप्स बनते आणि रनिंग करताना आपल्याला पोटातून ताकद येते. कारण की आपले स्टमक जी पॉवर नसली तर काय होतं, एक साईडला दुखणं किंवा एक साईडला चमक निघणं ह्या प्रॉब्लेम होत्या. जेवढं तुमचं पोट कडक असलं आणि ॲप्स असले तेवढं तुम्हाला रनिंगमध्ये पळण्यास शार्पनेस येतो. तर चला, जास्त पण मारायचे नाही, कारण की सगळ्यात हार्ड वर्कआउट कोणते, ॲप्स आणि हे काप्स वर्कआउट. जास्त नाही मारायचे, क्रॅम्प येतो. कारण दुसरे वर्कआउट कोणते तुम्ही मारू शकता जास्त, आणि हे दोन वर्कआउट जास्त नाही मारता येत आपल्याला. तर हळूहळू सुरुवात करायची ह्याची. जसं तुमचं स्टॅमिना आहे, जसं तुमचं स्ट्रेंथ पॉवर आहे, त्या हिशोबाने चालायचं. तर चला, हा वर्कआउट संपला, नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर चला, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. थोडंसं आज कूल डाऊनच होतं, जास्त काय केलं नाही आज वर्कआउट. थोडंसं ग्राउंडचं काम होतं, थोडंसं ग्राउंडचं काम केलं थोडंसं आपण. पण आज एक शूज ऑर्डर केला, कारण की काल आपण लय हिंडलो तर शूजच भेटला नाही. तर त्याच्यामुळं पहिले शॉपला गेलो, 2-3 शॉपला गेलो, त्याच्यानंतर डेकॅथलॉन शोरूमला गेलो, तिथं पण शूज का बेस्ट चांगला भेटला नाही. आता आपण ॲसिकचा शूज ऑर्डर केला, तो 3000 पर्यंत आहे बेस्ट. तर बघू तो कसा येतो, काय येतो. 2 शूज केले, एक त्याला एक आपल्याला, एक त्या 8 नंबर केला, एक 9 नंबर केला. आता बघू ज्याला जी साईज कम्फर्टेबल बसन त्या हिशोबाने मग मागं पुढं करून टाकू, रिप्लेस करून टाकू. तर मग चला, हे बूट तर पूर्ण कामातून गेला बघा. आणि फाटला पण येऊ डायरेक्ट. 1 वर्ष गेला आणि याची जागा सोडली येणे बघा. हे असं शूज होता पहिले, तर अशी जागा सोडून दिली, फैलला येऊ खालून ग्रिपच चालली गेली सगळी. चला, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज बघितलं आपण कोर वर्कआउट बघितलं, ॲप्स मारले. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत.
करंग्याला गाडी आणायला आता ते येईन इकडून. चला जायची तयारी करू आता.